सिंधुदुर्गमध्ये राणे बंधूंमध्ये वॉर भडकलेला आहे। निलेश राणेंनी काल धाड टाकलेल्या विजय केनवडेकर यांच्या घरी आज नितेश राणे यांनी भेट दिली। केनवडेकरांच्या घरातून निवडणूक आयोगाने 25 लाख जप्त केल्याचा दावा निलेश राणेंनी केला। यावर स्वतःच्या व्यवसायासाठी घरी पैसे ठेवल्यास चूक काय असा सवाल नितेश राणेंनी केलाय। दरम्यान निलेश राणेंनी रवींद्र चव्हाण यांच्यावर देखील आरोप केले। कोकणात नारायण राणे यांचे दोन पुत्र निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यामध्ये राजकीय वॉर भडकलाय। निलेश राणेंनी काल मालवणमधले भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरात धाड टाकली। यानंतर केनवडेकर यांच्या घरातून निवडणूक आयोगाने 25 लाख रुपये जप्त केल्याचा दावा निलेश राणे यांनी केला होता। मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून 10 ते 15 हजारांना एक मत विकत घेतलं जात असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केलाय। रवींद्र चव्हाण सिंधुदुर्गात येऊन गेल्यापासून मतांसाठी पैशांचं वाटप सुरू झालंय असं निलेश राणे यांचं म्हणणं आहे। रोज 50 लाख 1 कोटी 50 लाख 1 कोटी असं त्या घरातूनच हा पैशाचं वाटप रोज सुरू आहे। म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा येणार तेव्हाच पैशाचा जोर कसा वाढतो। शहरांमध्ये 10 हजारांनी मतं विकत घेतली जात आहेत, 15 हजारांनी मतं विकत घेतली जात आहेत आणि हे एकच माणूस करतोय फक्त। ही जिल्ह्यामध्ये संस्कृती अजिबात नव्हती। ही जी रवी चव्हाण साहेबांची माणसं आहेत यांना रोज ह्यांचा पाठलाग करून ह्यांच्या मागे यंत्रणा लावून, कारण का हे जर थांबलं नाही तर जिल्हा खड्ड्यात टाकतील लोक। म्हणतात की रवींद्र चव्हाणांचे लोक पैसे वाटतायत। 1 मिनिट थांबा जरा, 1 मिनिट। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। चला, खोटा आहे। गेले 5-6 दिवस पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे असे सर्व प्रकार ते करतायत। सुरुवात कुठून झाली तर युती का केली नाही आणि नंतर मग हळूहळू या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली। कोणाच्या तरी एखाद्याच्या घरात जाऊन असं करणं हे काही योग्य नाही। माझ्या पायाखालची वाळू जर सरकली असती तर एवढे पैसे तुम्ही वाटले असते का? माझ्या लपड्यात पडू नका। मी राणे साहेबांच्या पायाला हात लावून ह्या निवडणुकीत उतरलेलो आहे। निवडणुकीला कुठेही गालबोट लागू नये यासाठी मीही प्रयत्न करतोय, पण तुम्ही रोज माझ्या हातात पुरावे द्याल, म्हणजे लागतील माझ्या हातात पुरावे, तर जनतेसाठी मला उतरावं लागेल। ज्या विजय केनवडेकर यांच्या घरात काल निलेश राणेंनी धाड टाकली त्यांच्या घरी आज नितेश राणेही पोहोचले। केनवडेकरांचा व्यवसाय आहे, त्यामुळे ते त्यांच्या व्यवसायातले पैसे असतील असं नितेश राणे म्हणाले। त्यांचं बाजारपेठामध्ये त्यांचं स्वतःचं दुकान आहे, त्यांचा व्यवसाय आहे आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या घरामध्ये अशा पद्धतीचा उलाढाल असेल तर मला कळलंच नाही काय चुकीचं आहे। व्यवसायाचे पैसे आहेत की नाही हे त्यांना आता निवडणूक आयोगाकडे दाखवावं लागेल। कॅश होती ती, ते म्हणतील मी फ्लॅट सेल केला, काय कोणी घेतला, कोणी तुम्हाला कॅश दिली, तो माणूस तरी समोर आला पाहिजे। त्या ठिकाणी निलेश राणे साहेब खाली शूटिंग करत वरती आले, माझ्या प्रांगणातून शूटिंग करत वरती आले, माझ्या निवासस्थानामध्ये त्यांनी अनधिकृतपणे प्रवेश केला आणि त्याचबरोबर माझ्या बेडरूम मध्ये पण गेले। तर साहेबांनी मला बेडरूम मध्ये नेऊन दाखवले, हे बघा हे असं हे तुम्हाला शोभत नाही, तुम्ही हे आहे। आणि ह्या निलेश राणे साहेबांसाठी आम्ही पण काम केलं। ते काय चुकीचं केलं का काम? आम्ही पक्षाने आदेश दिले म्हणून काम केलं। म्हटलं साहेब हे माझ्या केके बिल्डरच्या बिझनेस मधले पैसे आहेत, तुमचा गैरसमज असेल तर नाही, त्याचा तुम्हाला उत्तर द्यावं लागेल। त्या ह्याला पूर्णपणे उत्तर द्यायला मी बांधील आहे। माझ्याकडे एवढी तोडकी रक्कम मला ठेवणे आवश्यक आहे? हातावर मोलमजुरी करणाऱ्या, काम करून घेणाऱ्यांना मला पैसे द्यावे लागतात। मी ते सिद्ध करून 100% दाखवील। रवींद्र चव्हाण साहेबांनी मला वडिलांसारखं मला हे दिलं, कारण रवींद्र चव्हाण हे माझ्या परिवारातले आहेत। मला माझ्या पाठीवर मला उभं करण्याचं धारिष्ट रवींद्र चव्हाणांनी दाखवलं। प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत, पोलीस यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत। आता माझं लक्ष आहे ते काय करतायत त्याच्यावर। मी याच शहरात बसून आहे निवडणूक होईपर्यंत। आता नुसतं एकच तक्रारी नाही, सगळ्या तक्रारींवर निपक्षपाती होणार। खरं जे म्हणतात ना हमाम में सब नंगे होते, म्हणून विचारपूर्वक या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे। एकमेकाची बदनामी करायला दोघेच राणे बंधू निघालेले आहेत। मला वाटतं राणे साहेबांसमोर, माननीय नारायण राणे साहेबांसमोर निश्चित आताच्या घडीला हे आव्हान असू शकतं। नियमाने तो तपास झाला पाहिजे,
इलेक्शन कमिशन सुद्धा त्या ठिकाणी लक्ष टाकेलच, पोलीसही लक्ष टाकेल. चुकीच्या पद्धतीचे पैसे असतील तर कारवाई करतील. कुणाच्या घरात जाण्याचा अधिकार आहे का, कुणाच्या त्या ठिकाणी बेडरूम मध्ये जाण्याचा अधिकार आहे का, हे जरा बघावं लागेल. आम्ही कोणाच्याही घरात डायरेक्ट गेलेलो नाही, पुराव्यानिशी गेलो. मी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा आदर करतो. साहेब समजून घ्या, हा विषय गंभीर आहे. काही व्यक्तींचा पाठलाग करत तो ज्या ॲड्रेसवर गेला त्या ॲड्रेसवर मी गेलो. ते घर कोणाचं आहे हे मी नाही बघितलं. तर मंत्री गुलाबराव पाटलांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त असं वक्तव्य केलेलं आहे. बाहेर खाट टाकून झोपा, लक्ष्मी येणार आहे असं वक्तव्य याआधी गुलाबराव पाटलांनी केलं होतं. त्यावर आता स्पष्टीकरण देताना सुद्धा गुलाबराव पाटलांनी पुन्हा एकदा वाद ओढवून घेतलाय. लक्ष्मी म्हणजे पैसे नव्हे, लक्ष्मी हे एखाद्या माता भगिनीचंही नाव असतं असं गुलाबराव पाटील म्हणाले. तारखेला मतदान होतं, मागच्या वेळेस 21 तारखेला आमदारकीचं, 20 तारखेला 18ला लई लक्ष्मी फिरली, दारोदार फिरली. उठ बघता, काय झोपलायस, उठ, मी आली आहे, तुला प्रसन्न होते. बाहेर खाटी टाकून झोपा तुम्ही बी 1 तारखेला. लक्ष्मी येणार आहे, उठ बघता, काय झोपलायस, उठ. आता तर नगर विकास खाता आपल्याकडे आहे, बेमाल है नगर विकास में. माझी तर नगरपालिका आत्ता झाली नशिराबाद. मी मागच्या भाषणातही बोललो, उदास निघायचं, फ्रेश येऊ द्या. लक्ष्मी किती बी पाडू द्या. काल वेगळे अर्थ निघाले. लक्ष्मी बोललो मी, आता लक्ष्मी म्हणजे काय नोटा होता काय? टीव्ही वाले दाखवतात गुलाबराव पाटील लक्ष्मी बोल. लक्ष्मी माझी माय बहीण पण असते. तुम्हाला माहित नाही का माझ्या भावांनो? तुम्ही असं काहीतरी नका दाखवा माझं, आणि माझं दाखवल्याशिवाय तुमचा टीआरपी पण वाढत नाही. मूळ काय दाखवायचं, कसं दाखवायचं याचाही विचार केला पाहिजे. हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना संघर्ष सुरू आहे. 100 पोलिसांनी पहाटे घरात घुसून झडती घेतली असा दावा संतोष बांगर यांनी केला. तर बांगरांनी 50 खोके घेतल्याचा दावा भाजपच्या तानाजी मुटकुळे यांनी केलाय. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी हिंगोलीच्या सभेतून नाव न घेता बांगरांवर निशाणा साधलाय. हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत जोरदार राडा सुरू झालाय. 100 पोलिसांनी पहाटे घरात घुसून झडती घेतली असा दावा शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी केलाय. स्थानिक आमदार तानाजी मुटकुळे यांच्या सांगण्यानुसार पोलीस घरात घुसले असा आरोपही बांगर यांनी केलाय. इथलच्या विरोधकांनी जो आपल्या इथलचा स्थानिकचा आमदार आहे त्यानं सकाळी 6 वाजता या तुमच्या भावाच्या घरी 100 पोलीसवाले पाठवले. 100 पोलीसवाले माझ्या घरामध्ये लेकरं झोपलेले, बायको झोपलेली, आई झोपलेली, आणि त्या पोलीसवाल्यानं खट 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 दरवाजा वाजवला आणि सर्च वॉरंट दाखवला आणि सगळे पोलीसवाले तुम्हाला सांगतो लेडीज सगळं घरामध्ये घुसले. आमदाराच्या घरामध्ये सकाळी 5:30 वाजता जाऊन आपण झडती घेता, एखाद्या अतिरेक्याची घराची झडती घेतल्याप्रमाणे यांनी विधानसभा अध्यक्षाची परवानगी घेतली होती का? तेव्हा स्थानिक आमदारांचा जो आहे त्यांचा दबाव इथल्या पोलीस प्रशासनावर होता आणि त्या दबावाखाली येऊन इथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाने झडती घेतलेली आहे. या संदर्भामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी गंभीर दखल घेतलेली आहे आणि आजच या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची आम्ही दोन्ही जिल्ह्यातले आमदार या संदर्भामध्ये भेट घेणार आहोत. आमदार मुटकुळेंनी आमच्या घरावर पोलीस पाठवले. जे हिस्ट्री शीटर लोक आहेत त्यांच्या घरावर या निवडणुकीच्या काळात पोलीस जात असतात. शिवसेना फुटीच्या काळात आमदार संतोष बांगर यांनी 50 कोटी रुपये घेतल्याचं लोक सांगतात, अशी टीका भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केली आहे. तिथे जे जात होते तिथे ते लोकांनी घोषणा दिल्या आहेत, 50 कोटी एकदम ओके खोके काहीतरी म्हणतात ना, ते कुणी घेतली 50? संतोष बांगरनं 50 कोटी घेतलेच आहेत ना, ते काय जग जाहीर आहे. आता खालच्या पातळीवर जाऊन आमच्यावर जर आरोप करत असली तर आम्ही काय सोडणार थोडी. तर आणखी खूप आमच्या जवळ आहे. अरे जाऊ दे रे, ते आता काय त्यांना दुसरं काय काम धंदा उरलेला नाहीये. पण तुमच्याच मित्र पक्षाचे आमदार त्यांना विचारा जाऊन, मित्र पक्षांनी जे आहे एकमेकांबद्दलचे बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे. सगळ्यांनी एकमेकांबद्दलचं एक आचारसंहिता पाळली पाहिजे. शिंदे साहेबांनी पण सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी पण सांगितलेलं आहे. हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मुख्यमंत्री फडणवीसांनीही प्रचार सभा घेतली. फडणवीसांनी आमदार बांगर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. आज या ठिकाणी आमचे नगराध्यक्ष असले आणि कदाचित त्यांच्या हातून काही चूक झाली, अशोकराव आहेत, मेघनाताई आहेत, आमदार साहेब आहे, मी आहे, आम्ही त्यांना समजवू शकतो आणि त्यांच्या हातून योग्य काम घडवू शकतो.
पण या ठिकाणी केवळ असे लोक आले की ज्यांना फक्त आणि फक्त माल कमवायचा आहे, तर तुमचं त्या ठिकाणी काही कल्याण होणार नाही. 2 तारखेला कमळाचं बटन दाबा. 2 तारखेला कमळाची काळजी तुम्ही करा. त्यानंतर 5 वर्ष तुमची काळजी आम्ही करू, हे वचन तुम्हाला या ठिकाणी देतो. शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये जवळपास 2 तास चर्चा झाली. मुंबई महापालिकेच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. मुंबईच्या निवडणुकीमध्ये मनसेला 75 ते 80 जागांची अपेक्षा असल्याचं सूत्रांकडून कळतं. मुंबई महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपावर राज आणि उद्धव ठाकरेंची चर्चा झाली. मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी मनसेला 75 ते 80 जागांची अपेक्षा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सकाळी 11:30 वाजता उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले. दोघांमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर चर्चा झाली. या आधीच्या भेटीत दोन्ही ठाकरेंनी जागा वाटपाचं प्राथमिक धोरण ठरवलं होतं. मुंबईच्या निवडणुकीत मनसेला 227 जागांपैकी 75 ते 80 जागांची अपेक्षा आहे. प्रत्येक विधानसभेनुसार मनसेला किमान 1 जागा हवी असल्याची माहिती. मराठी बहुल भागात 2 ते 3 जागा मिळाव्यात अशी मनसेची अपेक्षा आहे. नियतीचा खेळ कसा असतो बघा. कालपर्यंत उद्धवजी ठाकरे मातोश्रीमध्ये बसून राहायचे आणि आता आपला पक्ष संपत आहे हे लक्षात आल्यानंतर शिवतीर्थावर जातायत आणि शिवतीर्थाचे उंबरठे झिजवण्याचा प्रयत्न करतायत. दोन्ही भावांचा जागा वाटप हो, दोन्ही भावाचा जागा वाटप न हो, याचा काहीही परिणाम होणार नाही. मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात महायुतीचा भगवा फडकेल. दोन भाऊ एकत्र आले तर ते कोणत्याच माणसाला वाईट वाटणार नाही, पण त्यांच्या युतीचा भारतीय जनता पक्षावर आणि महायुतीवर थोडासाही परिणाम दाखल झाल्यात. पार्थ पवार यांच्या कंपनीनं घोटाळा केला असेल तरी अजित पवारांची साथ होती असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय. अजित पवारांच्या राजीनाम्याची त्यांनी पुन्हा एकदा मागणी केली आहे. तर यावर सूरज चव्हाण यांनी उत्तर दिलंय. LOI खोटा, सेल डीड खोटं, LOI आणण्याची प्रक्रिया खोटी आणि त्याच्यानंतर केलेला ताब्याचा जो व्यवहार झाला तो देखील खोटा होता. कलेक्टर याच्यात सहभागी होते. आता मी थेट आरोप करतेय, कलेक्टर याच्यात सहभागी होते. पालकमंत्र्यांना त्यांनी कल्पना दिली नसेल असं शक्यच नाही. म्हणूनच मी म्हणते की हा प्रचंड मोठा घोटाळा पार्थच्या कंपनीने जरी केला असेल तरी त्यांना अजित पवारांची साथ होती आणि आत्ताच्या घटकेला त्यांनी या प्रकरणात मुळे त्यांनी जनाची नाही मनाची लाज ठेवून त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. काही सिलेक्टिव्ह टार्गेट ठेवून जाणीवपूर्वक अजितदादांना बदनाम करण्याचं काम हे ताईला त्या ठिकाणी सुपारी दिले. त्यामुळं अशा पद्धतीचे आरोप हे त्यांच्याकडनं केले जात आहेत. खरं तर ताईने अजितदादाचा राजीनामा मागण्यासाठी अमित भाईकडे तरी जावंच. जर अमित भाईनं नाही ऐकलं तर डोनाल्ड ट्रम्पकडे जाऊन अजितदादांचा राजीनामा त्यांनी मागावा. कारण ताई काही थांबणाऱ्या नाहीत. ताईचं एवढं रिचार्ज झाले की त्यांना भारतात थांबता येणार नाहीत. कारण ती ओझं इतकं आहे की त्यांना परदेशात गेल्याशिवाय ते ओझं कमी होणार नाही. उज्ज्वला थिटेंवरून अजित पवारांनी राजन पाटलांवर निशाणा साधलाय. लोकशाहीमध्ये दमदाटी करून चालत नाही. लोक मस्ती असणाऱ्या लोकांना खड्यासारखं बाजूला करतात असं अजित पवार यांनी म्हटलंय. आपल्यामध्ये काही काहींचे मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या गोष्टी चालल्या. इथं आमची भगिनी उज्ज्वला थिटे बसलेल्या आहेत. त्यांच्यावरही कशा प्रकारचा प्रसंग आला तुम्ही बघितला. लोकशाही आहे. उद्याच्याला अजित पवार बारामतीत उभा असेल आणि तुमच्यापैकी कुणाला तिथं उभं राहायचं असेल, उभं राहता येतं. आज समाजामध्ये काही माणसं अक्षरशः विकृती असल्यासारखं वागतात. दमदाटी घेऊन, कायदा हातात घेऊन कुठंही कुणाचंही भलं झालं नाही. लोक शांतपणे बघत असतात. योग्य वेळ आली, योग्य संधी आली की योग्य ठिकाणी बटन दाबण्याचं काम लोक करतात आणि मस्ती असणाऱ्या लोकांना अशा पद्धतीने खड्यासारखं बाजूला टाकतात. अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला जातो असं शरद पवारांनी म्हटलं. पैसे किती द्यायचे यासाठी चढाओढ सुरू आहे असं देखील पवारांनी म्हटलं आहे. कामावर नाही तर पैसे निधीवर मतं मागितली जात आहेत असं देखील शरद पवार म्हणाले. जी काही चढाओढ चालली ती पैसे किती द्यायचे मत मागतो. मी कामावर नाही मागत, मी पैसे देईन.
मी लिहिली ही काही गोष्ट चांगली नाही. म्हणजे शेवटी अर्थकारण आणून निवडणुका जिंकायच्या हा दृष्टिकोन असेल तर त्याचं भाषण केलेलं बरं.